विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ वाचनाचा सांगता समारंभ या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। भीमज्योत बुद्ध विहार भीमनगर अकोट या ठिकाणी श्रद्धा संपन्न उपासक उपासिकाच्या वतीने या सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यासाठी विशेष रूपाने आपणा सर्वांना सहकार्य करणारे बुद्ध धम्म प्रसारक मंडळ भीमनगर खानापूर वेस अकोट तथागत ग्रुप संघर्ष ग्रुप भीम सैनिक व्यायामशाळा संघर्ष फाउंडेशन आणि संपूर्ण वंदना महिला संघ माता भगिनी या सर्वांच्या विशेष सहकार्याने या सुंदर अशा कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे। या निमित्ताने धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। बऱ्याच वेळापासून आपण धम्मदेशना श्रवण करता जवळपास 1-1.25 तास झालेला आहे। या धम्मदेशनेसाठी सुद्धा बरेच परिश्रम बरीच मेहनत आपल्याला करावी लागली। यापूर्वी सुद्धा आपल्याकडे वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु काही कारणास्तव त्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन रद्द करण्यात आलं। सुरुवातीची तारीख घेण्यासाठी सुद्धा आमच्या शिलाईला बऱ्याच वेळा फोन करावा लागला आणि ही दुसरी तारीख घेण्यासाठी सुद्धा बरेच दिवस त्यांना फोन करावा लागला। रोजच एक सकाळच्या सत्रामध्ये फोन असायचा आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये फोन असायचा, कारण वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये बघा सर्व तारखा अगदी व्यस्त होत्या आणि त्यामुळे आपल्याकडे तारीख येण्यासाठी बराच वेळ लागलेला आहे। अत्यंत परिश्रमाने अत्यंत मेहनतीने आपल्या जे शिलाईसाठी सुद्धा आपण सर्वांनी एकदा साधुवाद द्यायचा आहे बघा, म्हणा साधू साधू साधू। तुमची मदत सर्वांचीच आहे, सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम आहे, परंतु पाठपुरावा सुद्धा करावा लागतो आणि तो पाठपुरावा बघा आईने केला। मी काय त्यांना ओळखत नाही, नाही तुम्ही असं मसाला बनतेने शिलाईचं नाव घेतलं, आमचं काय घेतलं नाही, माझ्या काय कोणी ओळखीचं नाही आणि मी काय तुमच्या परिचित नाही आहे बघा, आहे की नाही।
यूट्यूबवरून तुम्ही धम्मदेशना श्रवण करता. आई सुद्धा यूट्यूबवरूनच, म्हणजे त्यांना मला वाटतं वर्षावासामध्ये आम्ही अकोल्याला शिबिर घेतलं होतं 1 दिवसीय स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये 1 दिवसाचं ध्यान साधना धम्मदेशना शिबिर. तर तिथे 2-4 माता भगिनी आल्या होत्या, आई सुद्धा आल्या होत्या आणि तिथे सुद्धा त्यांनी आग्रह केला. तर फक्त ती भेट आणि ही भेट, आता ही दुसऱ्यांदा भेट झाली. पुन्हा माहित नाही कधी होईल काय, नाही सांगता येत नाही. तर अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचा हा कार्यक्रम बघा आपण सर्वांनी आपल्या सर्वांच्या सहकार्याने संपन्न केला. अत्यंत सुंदर सकाळच्या सत्रामध्ये छोटे कानिका होईना आपण धम्म रॅलीचं आयोजन केलं. स्वादिष्ट अशा प्रकारचं भोजनदान सुद्धा आम्हाला झालं. तुम्हाला सुद्धा स्वादिष्टच असेल, आम्हाला झालं तर तुम्हाला स्वादिष्ट असेल. तिकडे वास जरा फार सुगंधित येत आहे बघा, चांगला चांगला. असं होऊ नये की सगळं लक्ष तिकडे वासाकडे म्हणजे जात असेल. तसे बऱ्याच पातेल्यावरती झाकणं ठेवलेली आहे. झाकणं उघडले की बघा अत्यंत सुंदर म्हणजे त्यांचा स्मेल येणार आहे. भोजनाला वेळ आहे आणि धम्मदेशना तुम्हाला श्रवण करायच्या आहे. खरोखर खरोखर सांगा, आता भंतेजी खरंच बोला. बऱ्याच वेळा बोलले. नाश्ता कोणी कोणी केला नाही. नाश्ता वगैरे करून यायला पाहिजे होता तुम्ही, कारण बघा कार्यक्रम म्हटलं की थोडा वेळ होतो. तसं आमचे तेलगोटे बाबा भंतेजी 10लाच आले पाहिजे असं म्हणून बघा तुम्ही वेळ तशी भरपूर झाली, तुमची भोजनाची सुद्धा वेळ झालेली आहे. परंतु ही संधी बघा पुन्हा पुन्हा काही तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. कारण धम्मदेशना श्रवण करणे आपल्या जीवनातील अत्यंत महान आणि असीम असं पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे. आणि हे पुण्यकर्म करण्यासाठी, हे कुशल कर्म करण्यासाठी तुम्हाला फार परिश्रम करावे लागले, मेहनत करावी लागली. एवढ्या परिश्रमाने, एवढ्या मेहनतीने ही देशना आपण श्रवण करण्यासाठी या ठिकाणी जमला आहात. तसं बरेच लोक श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपल्या चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करत असतात. प्रत्यक्ष रूपाने आता तुम्हाला धम्मदेशना श्रवण करायला मिळत आहे. भगवंताचा हा कल्याणकारी जो उपदेश आहे तो कल्याणकारी उपदेश आपल्या सर्वांसाठी आहे. या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य, प्रत्येक सत्व मी सुखपूर्वक जीवन जगावं यासाठी बघा प्रयत्न करत असतो. तुम्ही सर्वजण सुद्धा त्यासाठीच प्रयत्न करत आहात. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्याईमुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. बहुसंख्य रूपाने माता भगिनी या ठिकाणी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित आहेत. बोधिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेबांनी महत प्रयासाने हा धम्म आपल्याला दिलेला आहे. या धम्माचं अनुसरण करणे, या धम्माचं आचरण करणे, या धम्माला जाणणे, धम्माला समजून घेणे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करणे हे आपल्या सर्वांचं नैतिक असं आद्य कर्तव्य आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण वाचन केलं. आपल्या याच विहारामध्ये ना, या विहारामध्ये कोण वाचन करत होतं? आल्या का त्या? कुठे आहे? अच्छा, आईसाठी सुद्धा एकदा साधुवाद द्या. साधू साधू साधू. म्हणजे स्वतः कुशल कर्म करणे आणि इतरांना सुद्धा कुशल कर्म करण्याची एक प्रेरणा देणे हे सुद्धा आपल्या जीवनातील बघा अत्यंत महान असं कर्म असतं. कारण आपण एखादी गोष्ट चांगली करतो, जे आपणास ठावे ते इतरांना द्यावे असं म्हटलं आहे. म्हणजे आपल्याकडे जे काही असलेलं ज्ञान आहे ते ज्ञान आपण इतरांना सुद्धा दिलं पाहिजे. आणि त्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये वाढ होते, आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी होत असते आणि इतरांना सुद्धा एक कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याची एक संधी उपलब्ध होत असते. आणि त्यामुळे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये
बाबासाहेबांनी जो लिहिलेला ग्रंथ आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म, या ग्रंथाचा आपण या वर्षावासाच्या कालखंडामध्ये वाचन केलं, चिंतन केलं, मनन केलं आणि आता ग्रंथाचा समारोप आहे. म्हणजे ग्रंथाचा समारोप झाला म्हणजे सर्व काही संपलं असं बिलकुल नाही. कारण धम्म हा रोज आणि रोज आपण श्रवण करायचा असतो. रोज आपण बुद्धवंदना असेल, धम्मवंदना असेल, संघवंदना असेल, पंचशील असेल, किमान विहारामध्ये आपण रोज 1 तास अर्धा तास आलं पाहिजे. विहार हे जिवंत असले पाहिजे. विहार हे जिवंत असले पाहिजे. कारण बाबासाहेब असं म्हणतात की जागृतीचा विस्तव हा सतत तेवत ठेवला पाहिजे. जागृती ही सतत असली पाहिजे आणि जागृती ही विहारामधून होत असते. नाही तर वर्षावास संपला का विहाराला लॉक लावून द्यायचं, नंतर मग काही विहाराला खोलायचं नाही. मग पौर्णिमा असेल तर पौर्णिमेला खोलायचं, एखादा उत्सव असेल तर उत्सवाला खोलायचं, असं बिलकुल राहिलं नाही पाहिजे. एक व्यक्ती असू द्या, 2 व्यक्ती असू द्या, एक माता असेल, भगिनी असेल, एक व्यक्ती का असेना, आपण रोज आणि रोज विहार खोललं पाहिजे. रोज आपण वंदना केली पाहिजे. रोज आपण बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना केली पाहिजे. किमान पंचशील का होईना आपण रोज आपल्या विहारामध्ये घेतलं पाहिजे. विहार हे जिवंत असले पाहिजे. कारण विहार जर जिवंत असतील तर मनुष्य जिवंत आहेत. विहार जर जिवंत आहे तर मनुष्य जिवंत आहेत असं होतं. जर विहार जर समजा जिवंत नसतील तर आपण सुद्धा जिवंत नाही, याचा अर्थ तशा प्रकारचा होऊ शकतो. आणि त्यामुळे विहाराला जिवंत ठेवणे आपलं अत्यंत महत्त्वपूर्ण असं कार्य आहे. आणि त्यामुळे बांधवांनो, बाबासाहेबांनी बघा हा पवित्र असा सद्धम्म आपल्याला दिलेला आहे. धम्म देत असताना किती वर्ष झाले आता? विजयादशमीला किती वर्ष झाले धम्म देऊन आपल्याला? 68 वर्ष. 68 वर्ष बघा पूर्ण झालेले आहे. म्हणजे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्याला दीक्षा दिली. कालच्या 12 तारखेच्या विजयादशमीला 68 वर्ष पूर्ण झालेली आहे. म्हणजे 68 वर्षांचे बौद्ध आपण आहोत. भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून किंवा वर्तमान काळामध्ये जर धर्माच्या बाबतीमध्ये जर आपण चिंतन मनन जर केलं असेल तर बाबासाहेबांचे अनुयायी धम्माच्या दृष्टिकोनातून सर्वात तरुण आहेत. कारण 68 वर्ष फक्त झाले भारतातील लोकांना. हजारो वर्षापासून या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृतीचं, म्हणजे जी संस्कृती आहे ती संस्कृतीचं आचरण करणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु बुद्ध तत्वज्ञानाचं आचरण करणारे, अनुसरण करणारे लोक अलीकडच्या 68 वर्षापासून या भारतामध्ये करत आहे. पूर्वी सुद्धा होते असं नाही आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या पूर्वी सुद्धा बौद्ध धम्माचं आचरण आणि अनुसरण करणारे लोक होते. परंतु फार बोटावरती मोजण्यासारखे लोक होते आणि ते लोक धम्माचं आचरण करत आहेत हे सुद्धा माहिती नव्हतं. परंतु बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईमुळे असंख्य बांधवांना बुद्ध तत्वज्ञानाचा आधार मिळाला आणि सुखाच्या मार्गाने जीवन जगण्यासाठी बघा आपल्याला ती एक फार मोठी प्रेरणा म्हणजे ठरलेली आहे. धम्म देत असताना बाबासाहेब असं म्हणतात की आता तुमची फार मोठी जबाबदारी आहे. आता तुम्ही नव्याने धम्म स्वीकारलेला आहे. नव्याने धम्म स्वीकारत असताना आता तुमची फार मोठी जबाबदारी आहे आणि फार मोठ्या जबाबदारीने तुम्हाला आता जीवन जगायचं आहे. फार जबाबदारीने जर तुम्ही जीवन जगलात तरच खऱ्या अर्थाने तुम्हाला बुद्धांचं तत्वज्ञान समजेल, बुद्ध विचार तुम्हाला समजेल. अन्यथा बुद्ध विचार तुम्हाला समजणार नाही. जोपर्यंत तुम्ही या बुद्ध तत्वज्ञानाला अनुसरून जीवन जगणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख तुम्हाला प्राप्त होणार नाही. जसं बाबासाहेबांनी उदाहरण दिलं बघा. बाबासाहेब असं म्हणतात की आता 2 प्रवाहाने तुम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. एकाच प्रवाहाने तुम्ही जीवन जगलं पाहिजे. जसं समजून घ्या
बाबासाहेब असं म्हणतात की स्वच्छ पाण्याचा प्रवाह आणि गढूळ पाण्याचा प्रवाह एकाच दिशेने वाहू शकत नाही. जर समजून घ्या, एक हांडाभर स्वच्छ पाणी आहे आणि त्या हांडाभर स्वच्छ पाण्यामध्ये जर एक कपभर आपण गढूळ पाणी टाकलं तर काय होईल? हांडाभर पाणी सुद्धा गढूळ होईल, घाण होईल. अगदी तशाच प्रकारे जर तुम्हाला 100% परिशुद्धता जर तुमच्या जीवनामध्ये पालन करायचे असेल, 100% तुमच्या जीवनामध्ये धम्म तत्वज्ञानाला जर समजून घ्यायचं असेल, त्यानुसार जर जीवन जगायचं असेल, तर तुमच्या मनाची परिशुद्धता, तुमच्या वाणीची परिशुद्धता आणि तुमच्या म्हणजे शरीर, काया, वाचा आणि मन या तीनही प्रकारची परिशुद्धता तुमच्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे बुद्ध विचाराच्या प्रवाहामध्ये तुम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे बघा, धम्म देत असताना बाबासाहेब असं म्हणतात की आता ज्या रूढी असतील, ज्या परंपरा असतील, ज्या कर्मकांड असेल, ईश्वरवाद असेल, आत्मा असेल, परमात्मा असेल, या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेला तुम्हाला पूर्णपणे नष्ट करावं लागेल. रूढी आणि परंपरेचा तुम्हाला त्याग करावा लागेल, त्याला सर्व नाहीसं करावं लागेल आणि परिशुद्धपणे तुम्हाला बुद्ध तत्वज्ञानाचं अनुसरण करावं लागेल. जर परिशुद्धपणे तुम्ही बुद्ध तत्वज्ञानाचं जर अनुसरण केलं, आचरण केलं, तर खऱ्या अर्थाने तुम्ही ज्या सुखाची अभिलाषा करता, तुम्ही ज्या सुखाची मनोकामना करता, त्या सुखाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करू शकता. अन्यथा तुम्हाला मात्र कोणत्याही प्रकारचं सुख प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळे बघा, धम्म दीक्षा देत असताना बाबासाहेबांनी गुरुवर्य चंद्रमणी महास्तेवांच्या हस्ते धम्मदीक्षा ग्रहण केली, स्वतः पंचशील ग्रहण केलं. अन्य 6 लाख लोकांनी बाबासाहेबांच्या समवेत पंचशील ग्रहण केलं. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी जो जमलेला संपूर्ण जनसमूह होता, त्या जनसमूहाला 22 प्रतिज्ञा बघा दिलेल्या आहे. धम्मदीक्षा दिल्या की नाही बाबासाहेबांनी? 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिल्या बघा धम्मदीक्षा देत असताना. म्हणजे धम्मदीक्षा बुद्ध तत्वज्ञानाचा जर विचार केला आपण, तर बुद्ध तत्वज्ञानामध्ये, बुद्ध विचारामध्ये दीक्षित होण्यासाठी बुद्धाला शरण जाणे, धम्माला शरण जाणे आणि संघाला शरण जाणे. भगवंत तर स्पष्टपणे जे लोक येत होते, भिक्षू जर बनायचं असेल कोणाला, तर भगवंत असे म्हणायचे की यही भिक्कवे, आणि त्यांची प्रवर्जा होत असे. जर उपासकांना जर दीक्षा घ्यायची असेल, कारण 2 लोक यायचे, म्हणजे भगवंताच्या समोर जो जनसमूह असायचा, जे ऐकणारे लोक असायचे, तर ऐकणाऱ्या लोक प्रसन्न होऊन, आनंदी होऊन भगवंताला म्हणायचे, भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवंताचा धम्म किती कल्याणकारी आहे, भगवान ज्याप्रमाणे गुप्त धन उघड करावं, भगवान ज्याप्रमाणे भरकटलेल्या व्यक्तीला रस्ता दाखवावा, भगवान ज्याप्रमाणे अंधारामध्ये दिवा प्रज्वलित करावा, अशा प्रकारे वेगवेगळ्या अंगाने भगवंताने आम्हाला धम्म प्रकाशित करून दिला. भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो, अजीवनपर्यंत 3 रत्नाचा शरणागत उपासक म्हणून आमचा आपण स्वीकार करावा. अशा प्रकारे 3 रत्नाचं शरण ग्रहण करून लोक दीक्षा ग्रहण करत असत. ही बौद्धांची परंपरा आहे. बुद्धाला शरण जाणे, धम्माला शरण जाणे आणि संघाला शरण जाणे, या 3 रत्नाच्या व्यतिरिक्त, जसं वंदनेमध्ये आपण म्हणतो ना, काय म्हणतो आपण वंदनेमध्ये? नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलम. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं कोणत्याही प्रकारचं शरणस्थान, श्रद्धास्थान, शरणस्थान नाही. अशा प्रकारची प्रतिज्ञा बघा वंदनेमध्ये आपण घेत असतो. परंतु अशा प्रकारची परंपरा असताना सुद्धा
बाबासाहेबांनी 3 रत्नाचं शरण दिल्यानंतर 22 प्रतिज्ञा लोकांना दिल्या बघा. 3 रत्नाची परंपरा आहे, 3 रत्नाला शरण जाण्याची परंपरा आहे, तरी सुद्धा बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा लोकांना दिल्या. का दिल्या असतील बरं? का दिल्या असतील? कारण हजारो वर्षापासून लोकांना कर्मकांडामध्ये, ईश्वरवादामध्ये, आत्मा परमात्मामध्ये, या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेमध्ये हजारो वर्षापासून बघा गुलाम बनवण्यात आलं होतं. मानसिक गुलाम लोकांना बनवलं होतं. आणि या मानसिक गुलामगिरीला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी सुरुवातीला 22 प्रतिज्ञा बघा दिल्या. सुरुवातीच्या ज्या 11 प्रतिज्ञा आहेत त्या नकारात्मक प्रतिज्ञा आहे आणि त्याच्यानंतर ज्या 11 आहे त्या सकारात्मक आहे. 22 प्रतिज्ञाच्या सकारात्मक प्रतिज्ञेमध्ये तुम्हाला आर्य अष्टांगिक मार्ग सुद्धा दिसेल, त्यामध्ये पंचशील सुद्धा तुम्हाला दिसेल, त्यामध्ये दान पारमिता सुद्धा तुम्हाला दिसतील, आहे की नाही. त्यामध्ये मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा ही जी बुद्ध तत्वज्ञान आहे हे सुद्धा तुम्हाला पाहता येतील. म्हणजे भगवंताने सांगितलेला जो मूळ सिद्धांत आहे त्या मूळ सिद्धांताच्या संदर्भामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी 11 प्रतिज्ञेच्या संदर्भामध्ये विश्लेषण केलं. आणि सुरुवातीच्या 11 प्रतिज्ञा काय आहे? ओके. वा, आणखी? हा, वा, अच्छा, असे विमान. वा वा वा, साधू साधू साधू. म्हणजे ठीक आहे, ताईने खूप छान. ठीक आहे. तर बघा, म्हणजे सुरुवातीच्या प्रतिज्ञा काय आहे तुम्ही ऐकल्या. आता बाबासाहेबांनी सुद्धा सांगितल्या, तुम्ही घरी वाचल्या सुद्धा असतील. सांगा बरं आता, कोणाकोणाने उद्देशाचे उपवास केले होते? अनवाणी पाणी कोण कोण गेलं होतं सांगा बरं? कोणीच नाही का? खरंच का? वा वा, साधू साधू. हे चांगली गोष्ट आहे बघा. जे सहज विचारलं मी तुम्हाला. हा, लय जणी आई म्हणता, लय जणी. बघा, सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की हजारो वर्षापासून जी गुलामगिरी, हजारो वर्षापासून रूढी आणि परंपरा, ईश्वरवाद, आत्मा परमात्मा, या सर्व प्रकारच्या खुल्या ज्या संकल्पना आहे, या संकल्पनेपासून आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ आपल्याला प्राप्त होत नाही. भगवंताने सांगितलेला जो मध्यम मार्ग आहे, भगवंताने सांगितलेला जो शिलाचा मार्ग आहे, सदाचाराचा मार्ग आहे, या शिलाच्या मार्गाचं, सदाचाराच्या मार्गाचं आपण आपल्या जीवनामध्ये अनुसरण केलं पाहिजे. बाबासाहेबांनी हा धम्मा आपल्याला दिला, तो महत् प्रयासाने दिलेला आहे. हा सहजासहजी आपल्याला प्राप्त झालेला नाही आहे. बाबासाहेब असं म्हणतात की इथपर्यंत हा धम्माचा रथ मी आणलेला आहे. या धम्माच्या रथाला जर तुम्हाला समोर नेता येत नसेल तर तुम्ही त्याला समोर नेऊ नका, परंतु याला पाठीमागे खेचण्याचं काम मात्र करू नका. हा धम्माचा रथ आहे आणि या धम्माच्या रथाचे 4 चाके आहेत बघा. भिक्षू आहे, भिक्षुणी आहे, उपासक आहे आणि उपासिका आहे. म्हणजे हे 4ही रथाची चाकं जर मजबूत असतील तर धम्माचा रथ अत्यंत जोमाने, अत्यंत वेगाने या भारतवर्षामध्ये चालेल. आणि त्यामुळे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे, आपलं आद्य असं कर्तव्य आहे की बाबासाहेबांनी सांगितलेला जो मानवतावादी हा सद्धम्म आहे, बौद्ध धम्म आहे, या बौद्ध धम्माचं अनुसरण करणे, या बौद्ध धम्माचं आचरण करणे आपल्या जीवनातील अत्यंत महान आणि पुण्याचं असं कार्य आहे. आणि त्यामुळे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा जो धम्म आहे या ग्रंथाचं वाचन करतो, तर अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. वर्षावासामध्ये आपण सातत्याने अशा प्रकारचं कार्य केलंच पाहिजे आणि अधिक स्वरूपामध्ये
आपल्यामध्ये कशा प्रकारचे संस्कार निर्माण होतील, आपण कशा प्रकारे चांगल्या प्रकारचे संस्कार आपल्या परिवारामध्ये निर्माण करू, कारण संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। दोन गोष्टी बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। दोन गोष्टी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। एक गोष्ट, आपण आपल्या मुलाबाळांना शिक्षणाचा खूप चांगल्या प्रकारचा संस्कार दिला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट धम्माचा संस्कार आपण आपल्या मुलांना दिला पाहिजे। या दोन गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अगदी काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या मुलाबाळांची येणारी जी पिढी आहे तर ती पिढी चांगल्या प्रकारची घडू शकते। जर हे दोन संस्कार जर तुम्ही तुमच्या मुलांना दिले नाही तर समजून घ्या येणारी जी तुमची भावी पिढी असेल तर ती भावी पिढी ज्या पद्धतीने तुम्ही आता सुखपूर्वक जीवन जगत आहात तर त्या भावी पिढीला हा सुखाचा अनुभव घेता सुद्धा बघा येणार नाही। आज घडीला जर तुम्ही विचार केला, कारण बाबासाहेब असं म्हणतात शिक्षण तर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, प्रज्ञा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, ज्ञान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, परंतु त्या ज्ञानासोबत जर शील नसेल, सदाचार नसेल, नीतिमत्ता नसेल तर ते ज्ञान मात्र फुकट आहे, ते ज्ञान हे निष्फळ आहे। कारण ज्ञानासोबत जर शीलाची जोड नसेल, कारण बाबासाहेबांनी ज्ञानाला दुधारी तलवार असं म्हटलं आहे, म्हणजे ज्याप्रमाणे तलवार धारण करणारा मनुष्य जर शीलवान असेल, सदाचारी असेल, गुणवान असेल तर त्या तलवारीच्या द्वारा तो मनुष्य दुसऱ्यांचं संरक्षण सुद्धा करू शकतो, दुसऱ्यांचा जीव सुद्धा वाचू शकतो। परंतु तलवार धारण करणारा मनुष्य जर शीलवान नसेल, गुणवान नसेल, सदाचारी नसेल तर तो मनुष्य त्या तलवारीत दुसऱ्यांचा घात सुद्धा करू शकतो। अगदी विद्या सुद्धा तशीच आहे, ज्ञान प्रज्ञा सुद्धा तशीच आहे। म्हणजे ज्ञानी मनुष्य प्रज्ञावान मनुष्याकडे जर शील नसेल तर कोणाला कसं फसवावं, कोणाला कसं लुटावं, ऐक ना, कोणाला कसं फसवावं, कोणाला कसं लुटावं याला खूप चांगल्या प्रकारे समजतं, कारण त्यांच्याकडे ज्ञान आहे, त्यांच्याकडे प्रज्ञा आहे। परंतु त्या प्रज्ञावान मनुष्याकडे जर शील असेल, सदाचार असेल, नीतिमत्ता असेल तर तो मनुष्य मात्र त्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी सुद्धा करू शकतो। आणि त्यामुळे शिक्षणाचा संस्कार आणि धम्माचा संस्कार आपल्या मुलांना देणं अत्यंत गरजेचं आहे। कारण असं म्हटलं आहे संस्कारेण संस्कृती, जर तुम्हाला तुमची संस्कृती जर टिकवायची असेल तर तुमच्या मुलाबाळांवरती धम्माचे संस्कार होणं अत्यंत गरजेचं आहे। शिक्षणाचे संस्कार तर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, आणि आज घडीला जर तुम्ही विचार केला असेल तर शिक्षण बघा अत्यंत कठीण आहे। आज घडीला शिक्षण अत्यंत कठीण आहे, शिक्षण महाग होत चाललेलं आहे, आणि तुम्ही म्हणजे शिक्षण घेऊच नाही अशा प्रकारचे सातत्याने सध्याच्या घडीला प्रयत्न चाललेले आहे। बघा अनेक शाळा ज्या की गव्हर्नमेंटच्या शाळा होत्या सर्व आता बंद केल्या गेल्या आहे, प्रायव्हेटीकरण झालेलं आहे, ऐक ना। म्हणजे अगदी नर्सरीमध्ये मुलगा असेल तुमचा किंवा फर्स्टमध्ये असेल, सेकंडमध्ये असेल, 1-1 लाख 2-2 लाख रुपये बघा तुमच्या मुलांना शिक्षणासाठी आता द्यावे लागत आहे। फर्स्टमध्ये, सेकंडमध्ये, थर्डमध्ये असं करता करता जो 12वीला जाईल, BA ला जाईल किंवा समोर MA करेल किंवा कुठल्या प्रकारची डिग्री असेल करेल तर तोपर्यंत किमान 20-25 लाख रुपये तुमच्या मुलांना तुम्हाला खर्च करावे लागतील। आणि 20-25 लाख रुपये जर तुमच्याकडे नसतील तर तुमचा मुलगा योग्य प्रकारचं शिक्षण घेऊ शकणार नाही, आणि योग्य प्रकारचं शिक्षण जर तुमचा मुलगा घेऊ शकणार नाही तर त्याच्या जीवनामध्ये येणारी जी नोकरीची संधी असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये जी धनसंपदा कमवण्याची संधी असेल तर ती धनसंपदा कमवण्याची संधी त्याला प्राप्त होणार नाही। येणाऱ्या काळामध्ये ज्यांच्याकडे पैसा असेल केवळ तोच व्यक्ती शिक्षण घेऊ शकेल, ज्यांच्याकडे पैसा नसेल तो व्यक्ती शिक्षण घेऊ शकणार नाही। हे सत्य आहे आणि हे ठरलेलं आहे। त्यामुळे आपला जो पैसा आहे व्यर्थ कामामध्ये नाही दडवला पाहिजे, व्यर्थ कामामध्ये आपण खर्च नाही केला पाहिजे, कारण बाबासाहेब असं म्हणतात की शिक्षण हे वाघणीचं दूध आहे, शिक्षण हे वाघणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। एज्युकेशन इज द सुप्रीम पॉवर
असं बाबासाहेबांनी म्हटलं आहे. म्हणजे शिक्षणासारखी शक्ती, शिक्षणासारखी पॉवर या संसारामध्ये दुसरी कोणतीही नाही आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण आपण आपल्या मुलांना दिलं पाहिजे. धम्माचा संस्कार सुद्धा दिला पाहिजे. जर धम्माचा संस्कार नसेल, तुम्ही त्याला खूप चांगल्या प्रकारचं शिकवलं, परंतु धम्माचा संस्कार जर नसेल तर मुलं बघा आजच्या घडीला शिकतात, चांगली नोकरी करतात, खूप चांगल्या प्रकारे पैसा कमावतात, परंतु संस्काराची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र आपल्या मातापित्यांची सेवा करण्यासाठी म्हणा किंवा वडीलधाऱ्या लोकांची सेवा करण्यासाठी म्हणा आपले मुलं बाळ बघा बिलकुल सध्या त्यांचं कार्य पूर्ण करत नाही. कारण चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतात, देश विदेशामध्ये निघून जातात आणि इकडे मातापित्यांना मात्र कुठल्याही प्रकारचं वृद्धाप काळामध्ये त्यांची जशा प्रकारे सेवा करायला पाहिजे, वृद्धाप काळामध्ये त्यांना जशा प्रकारचा आधार द्यायला पाहिजे तशा प्रकारचा आधार मात्र आता घडीला मिळत नाही. आणि त्यामुळे जर संस्कार असतील, धम्माचे संस्कार असतील, योग्य संस्कार असतील तर अनाथ पिंडकाने बघा आपल्या मुलांवरती संस्कार दिले होते. अनाथ पिंडकाने आपल्या मुलांवरती धम्माचे संस्कार दिले. कारण अनाथ पिंडकाचा मुलगा सुरुवातीला धार्मिक नव्हता. कारण कधी कधी असं होते बघा, माता पिता खूप धार्मिक असतात, सिलवान असतात, गुणवान असतात, सदाचारी असतात, परंतु मुलं बाळा मात्र सिलवान नसतात, गुणवान नसतात, सदाचारी नसतात. कधी कधी मुलं चांगले असतात तर माता पिता चांगले नसतात, परंतु बहुतांश रूपाने माता पिता जर चांगले असतील तर मुलं सुद्धा चांगले असतात. कारण जसं बीज असेल तसं फळ असते, जसं बीज असेल तसं फळ असते. माता पिता जर गुणवान असतील, सिलवान असतील, सदाचारी असतील तर मुलं बाळ सुद्धा तसं सिलवान, गुणवान, सदाचारी निघू शकतात. परंतु माता पिता जर सिलवान नसतील, गुणवान नसतील, सदाचारी नसतील, नीतिवान नसतील तर मुलं सुद्धा सदाचारी होऊ शकत नाही. आणि त्यामुळे कधी कधी असं होते की माता पिता सिलवान असतात परंतु मुलं मात्र सिलवान नसतात. तर माता पित्यांचं नैतिक कर्तव्य आहे. कारण बाबासाहेब असं म्हणतात बघा, माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झाला आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं म्हणून बुद्धाचा सद्धम्म मी तुम्हाला देत आहे. या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये जर तुम्हाला नैतिकतेने संघर्ष करायचा असेल, आध्यात्मिक वैचारिक दृष्टीने जर तुम्हाला संघर्ष करायचा असेल तर मी तुम्हाला बुद्धाचा हा संस्कार दिलेला आहे. आणि हा बुद्धांचा संस्कार जर तुम्ही तुमच्या मुलाबाळांना जर दिला आणि यदा कदाचित भविष्यामध्ये तुमच्या मुलाबाळांना जर समजलं, कळालं की अरे बुद्धाचा धम्म किती पवित्र आहे, किती महान आहे आणि या महान तत्व, हे महान बुद्ध तत्वज्ञान आमच्या मातापित्यांनी आम्हाला दिलं, आम्हाला तो संस्कार दिला, तर तुमचे मुलं बाळ तुमची धन्यता मानतील की आमचे माता किती चांगले आहे, किती सिलवान आहे, किती गुणवान आहे. परंतु जर समजून घ्या, तुम्ही तुमच्या मुलांना जर धम्माचा संस्कार दिला नाही आणि यदा कदाचित भविष्यामध्ये जर तुमचे मुलं बाळ धम्माच्या संपर्कामध्ये आले, धम्म संस्कार त्यांच्यावरती होऊ लागले, तर तुमचे मुलं बाळ अशा प्रकारचा विचार करतील की एवढा मोठा पवित्र धम्म असताना आमच्या मातेपित्यांनी हा धम्म संस्कार आम्हाला का नाही दिला. तर आमच्या जीवनामध्ये जी काही अधोगती आहे तर आमच्या अधोगतीला कारणीभूत जर कोण असेल तर ते आमचे माता पिता असतील. म्हणजे हे दोष तुम्हाला लागू नये यासाठी तुम्ही धम्माचा संस्कार तुमच्या मुलाबाळांना दिला पाहिजे. कारण बघा बाबासाहेब असं म्हणतात की किमान दर रविवारी का होईना आपल्या मुलाबाळासह आपण विहारामध्ये गेलो पाहिजे. बाबासाहेबांचा आदेश आहे की नाही. बाबासाहेबांनी बघा सारनाथ या ठिकाणी बाबासाहेबांनी हा संदेश दिला. सारनाथच्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की किमान नव्याने बौद्ध धम्माचा स्वीकार करणाऱ्या लोकांनी दर रविवारी का होईना आपल्या मुलाबाळासह आपण विहारामध्ये गेलं पाहिजे. विहारामध्ये कोण येते? नाही, विहारामध्ये जाते कोण? आता विहारामध्ये जाणाऱ्या सर्व एक्सपायरी डेट, विहारामध्ये कोण जाते? एक्सपायरी डेट. एक्सपायरी म्हणजे काय? रिटायर झालेले, जे शासनाने ज्यांना रिटायर्ड केलं बघा, ऐक ना, शासन म्हणते आता तुम्ही कार्यकाळातून रिटायर्ड व्हा, मग तिकडले रिटायर्ड आपल्याकडे सक्रिय होतात विहारामध्ये. ऐक ना, आपले म्हातारे आई बाबा विहारामध्ये जातात दर संडेला होईना किंवा वंदना घेण्यासाठी. मग बाबासाहेब काय म्हणाले की आपल्या मुलाबाळासह
म्हणजे कुटुंबासह परिवारासह आपण विहारामध्ये गेलो पाहिजे. आपण आपल्या परिवारासह विहारात जातो का? जातच नाही आपण. कारण मुलाला जर म्हटलं चल विहारात तर तो येत नाही. मुलीला जर चल म्हटलं विहारात, अपवाद वगळता काही मुली भगिनी चांगल्या पण असतील, येत असतील विहारामध्ये, परंतु अपवाद आहे. म्हणजे मुलाबाळासह बघा आपण विहारामध्ये जात नाही. जर तुम्ही विहारामध्ये आलं समजा संडेला, दर रविवारी सांगितलं बाबासाहेबांनी, ऐक ना, आपला संडे डे इज काय असते, आपणच लेकराला सांगतो बाळा आज रविवार आहे जरा झोप जास्त आहे की नाही, झोप म्हणते जरा झोप, आज तर सुट्टीच आहे तुला, आज कशा लवकर उठतो. बघा श्रीलंकेमध्ये संडे हा धम्म डे म्हणतात. श्रीलंकेमध्ये संडेला धम्म डे असं म्हटलं जातं. म्हणजे दर रविवारी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सर्व मुलं बघा विहारामध्ये राहतात. विहारामध्ये त्यांचा धम्म संडे स्कूल होतो. विहारामध्ये त्यांना शिकवलं जातं. विहारामध्ये सर्व त्यांचं भोजन असतं. विहारामध्ये ते परिश्रम करतात, मेहनत करतात, सेवा करतात. म्हणजे दिवसभरापर्यंत रविवारचा दिवस हा विहारामध्ये चांगल्या प्रकारच्या धम्म संस्कारामध्ये ते घालवत असतात. पण आपण आपल्या मुलांना रविवारी काय म्हणतो, बाळ झोप आहे की ना, झोप जरा, वेळ आहे, आज सुट्टी आहे तुला, लय 7 दिवस तू मेहनत केली, आजच्या दिवस दिवसभर झोपून घे, आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारे बघा, म्हणजे नेमका आपण काय करतो, कशासाठी जीवन जगतो, मुलांना आपण कशा प्रकारचे संस्कार दिले पाहिजे, 1 घंट्यासाठी आपण मुलांना आपल्या विहारामध्ये घेऊन जात नाही. आणि त्यामुळे आपल्या मुलांवरती होणारे जे संस्कार असतात, म्हणजे चांगला शिक्षणाचा संस्कार तर आपण त्यांना देतो, परंतु धम्माचा संस्कार मात्र आपण त्यांना देत नाही. धम्माचा संस्कार बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आम्ही बघा आता अनेक ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरत आहोत. आता इथून मला म्हणजे मुक्ताई नगरला जायचं आहे, संध्याकाळची धम्मदेशना तिथी आहे बघा. तिथून पुन्हा लगेच औरंगाबादला जायचं आहे, शेड्यूल बिझी आहे. आम्ही अनेक ठिकाणी जात असतो. अनेक ठिकाणी जेव्हा आम्ही जातो, कधी कधी लोकांना असं वाटतं की नोकरी लागली म्हणजे मनुष्य सुखी असतो, चांगल्या प्रकारचं घर असलं म्हणजे मनुष्य सुखी असतो, पैसा असला म्हणजे मनुष्य सुखी असतो. भौतिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला असेल तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्यासाठी सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आवश्यक ठरू शकतात, परंतु कायमस्वरूपी मात्र ह्या सुखी गोष्टी ठरू शकत नाही. पैशाने मनुष्य कधी सुखी होत नाही. मनुष्याकडे जर धनसंपदा असेल तर मनुष्य सुखी होईल असं नाही आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये ह्या केवळ भौतिक गोष्टी आहेत, आध्यात्मिक गोष्टींचा आणि भौतिक गोष्टींचा याच्याशी काही एक संबंध नाही. आम्ही जेव्हा लोकांकडे जातो, आपल्या धनवान लोक आहेत, आज घडीला बघा 1-1 करोडचं घर, 2-2 करोडचे घर लोकांचे आहे, अगदी 5-5 करोडचे लोक घर सुद्धा अशा प्रकारचे आहे. आम्ही जेव्हा त्या घरामध्ये जातो, घर जेव्हा आम्ही बघतो, अत्यंत अलिशान अशा प्रकारचा बंगला असतो. घरामध्ये गेल्यानंतर अगदी ग्रेनाइट संपूर्ण असते, अगदी पायऱ्यापासून ते संपूर्ण छतापर्यंत ग्रेनाइट असते. आणि जेव्हा घरी गेल्यानंतर आई बाबा समोर बसतात, वृद्ध आई बाबा समोर बसतात, आणि बसल्यानंतर आम्ही त्यांना विचारतो की बाबा कसे आहात, सुखी आहात ना, समाधानी आहात ना, घर तुमचं खूप चांगलं आहे. ते म्हणतात भंतेजी कशाचं सुख आहे, घराला काय जाळता का, म्हणतात भंतेजी. एवढं मोठं घर आहे म्हणतात, पण घरामध्ये आम्ही दोघंच आहोत. घरामध्ये किती लोक आहो आम्ही, घरामध्ये आम्ही दोघंच आहोत. मग मुलं बाळ नाही का बाबा, आहे ना मुलं, मुलगा आहे ना. भंतेजी मुलाला खूप शिकवलं, मुलगा खूप चांगला शिकला, खूप मोठ्या नोकरीला आहे. मग कुठं राहतो, मुलगा राहतो विदेशामध्ये. मुलगा कुठं राहतो, विदेशामध्ये. आणि सून कुठं राहते, मग सूनही विदेशामध्ये राहते. मग नातू काय नाही भंतेजी, आता मोबाईलवर पाहतो आम्ही त्यांना. नातू काय करतो आम्ही, मोबाईलवर पाहतो. घरामध्ये एवढं मोठं घर आहे भंतेजी, परंतु सुख मात्र बिलकुल नाही आहे. कारण मुलं आमच्याकडे येत नाहीत, सुना आमच्याकडे नाही, नातू आमच्याकडे नाही. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये सुखाची व्याख्या जी आपण केलेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये बघा, म्हणजे कुटुंब पद्धती होती, आणि कुटुंब पद्धती असल्यामुळे एकमेकांचा सन्मान करणे, एकमेकांचा आदर करणे, एकमेकांच्या प्रति जिव्हाळ्याची, मैत्रीची, प्रेमाची भावना अशा प्रकारच्या निर्माण होत असे. परंतु आज घडीला मात्र एकाकीपणाने मनुष्य जीवन जगत आहे. परिवारामध्ये एकाकीपणा असल्यामुळे केवळ पैसा पैसा मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य निर्माण करत असतो, आणि केवळ पैशाने मनुष्य सुखाला निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आज घडीला जर आपण विचार केला असेल तर पैशाने मनुष्य सुखी होत नाही.
पैशाने मनुष्याच्या केवळ ज्या गरजा आहे त्या गरजा पूर्ण होत असतात. मनुष्याला प्रेमाची भावना, आपुलकीची भावना, मैत्रीची भावना, एकमेकांच्या प्रती आदर सन्मानाची भावना ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. जिथे सन्मान आहे, जिथे प्रेम आहे, जिथे आदर आहे, जिथे संस्काराचं बीजारोपण आहे, तिथे मात्र खूप चांगल्या प्रकारचं सुख असते. आणि त्यामुळे भगवंत, अनेक लोक जेव्हा भगवंताकडे जायचे तर भगवंताकडे जाणारा व्यक्ती सुखी असायचे का दुःखी असायचे? असं कोणी म्हटलं का? भगवंताकडे जर तुम्ही साहित्याचं वाचन केलं, चिंतन मनन केलं, तर एखादा असं उदाहरण सांगा की भगवान मी खूप सुखी आहे, भगवान माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नाही आहे, भगवान मी फार सुखी आहे आणि मला उपदेश करा, असं कोणी म्हटलं का? बिलकुल नाही. सुखी मनुष्य भगवंताकडे जात असत. जसं माता विशाखा सुखी होते, अनाथपिंडक सुखी होते, राजा बिंबिसार असेल, प्रसेनजित असेल, सुखी होते, अनेक श्रेष्ठी महाश्रेष्ठी सुखी होते. परंतु भगवंताकडे जाणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या काही ना काही समस्या घेऊन जात असे आणि त्या समस्येवरती त्यांना उत्तर पाहिजे असे आणि ते भगवंत त्याच्या समस्येचं उत्तर देत असत. म्हणजे या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. बघा, प्रत्येक मनुष्याला म्हणजे सुख पाहिजे आहे आणि सुखाने जीवन जगण्यासाठी मनुष्य धडपड करत असतो. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण मेहनत करतो, परिश्रम करत असतो. कशासाठी? तर सुखी राहण्यासाठी, समाधानी राहण्यासाठी. कारण सुख समाधान मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. पैशामुळे हे सुख प्राप्त होत नाही. आपण कितीही पैसा कमावला, आपण कितीही धन कमावलं तरी मनुष्याला सुख प्राप्त होत नाही. सुख प्राप्त होण्यासाठी आपल्याला शीलाचं पालन करावं लागेल, आपल्याला सदाचाराचं पालन करावं लागेल, आपल्याला दान पुण्य करावं लागेल, आपल्याला आनापानसती, विपश्यना भावना, मंगलमैत्रीची भावना करावी लागेल. अशा प्रकारच्या कुशल विचारांचा संचय जर आपण आपल्या मनामध्ये निर्माण करत असेल तर बघा आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो. अन्यथा आपल्या जीवनामध्ये सुख कधी प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे संस्कार अत्यंत महत्वपूर्ण आहे. मी तुम्हाला संस्कार सांगत होतो, अनाथपिंडकाचं उदाहरण मी तुम्हाला सांगत होतो की संस्कार किती महत्वपूर्ण आहे. अनाथपिंडकाचा मुलगा बघा बिलकुल धार्मिक नसतो, परंतु अनाथपिंडक धार्मिक असतो. अनाथपिंडकाच्या मुली सुद्धा धार्मिक असतात, अनाथपिंडकाची पत्नी सुद्धा धार्मिक असते. आणि मुलगा धार्मिक नसल्यामुळे अनाथपिंडक विचार करतो की आपल्या मुलाला सुद्धा आपण धार्मिक बनवलं पाहिजे. तर मुलाला तो प्रलोभन देत असतो, कधी कधी प्रलोभन सुद्धा दिलं पाहिजे. चांगलं काम जर होत असेल, चांगला संस्कार जर निर्माण होत असेल तर प्रलोभन सुद्धा आपण दिलं पाहिजे. तर तो आपल्याला मुलाला म्हणतो की तू जर विहारामध्ये गेला, कारण तो लोभी असतो, अनाथपिंडक धनवान असतो, आणि तो म्हणतो की तू जर विहारामध्ये गेला तर मी तुला 5 कारशापन पूर्वीच्या काळामध्ये नाणे असायचे सोन्याचे, त्याला कारशापन म्हटलं जायचं. तर विहारामध्ये जर तू गेला, फक्त विहारामध्ये जायचं आणि विहारामधून वापस यायचं, 5 कारशापन मी तुला देतो. त्याला वाटते अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. फक्त विहारामध्ये जायचं, विहारामधून वापस यायचं, 5 कारशापन आपल्याला भेटत आहेत. लगेच तो विहारामध्ये जातो. विहारातून आल्याबरोबर म्हणतो की त्या 5 कारशापन, लगेच अनाथपिंडक त्याला 5 कारशापन देत असतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी ते म्हणतात की आता तू विहारामध्ये जायचं आणि विहारामध्ये गेल्यानंतर थोड्या वेळापर्यंत तू विहारामध्ये थांबायचं, मी तुला 10 कारशापन देतो. तो पुन्हा दुसऱ्या दिवशी जातो, विहारामध्ये थोडा वेळ थांबतो, पुन्हा त्याला संध्याकाळी 10 कारशापन मिळतात. पुन्हा असं म्हटलं आहे, पुन्हा तो म्हणतो की तू आता दिवसभर विहारामध्ये थांबायचं, मी तुला 100 कारशापन देतो. त्याला वाटते अरे वा, 100 कारशापन मिळत आहेत, विहारामध्ये फक्त जाऊन बसायचं आहे. आणि तो विहारामध्ये जाऊन बसतो, 100 कारशापन मिळतात. पुन्हा असं म्हटलं आहे की तुला 200 कारशापन देतो. भगवंत जिथे धम्मदेशना देतात तिथे फक्त जाऊन बसायचं, तिथे फक्त जाऊन बसायचं, ऐकायचं बिलकुल नाही, जाऊन फक्त बसायचं. त्याला वाटते जाऊन तर बसायचं आहे, जाऊन बसतो. पुन्हा 200 कारशापन मिळतात, मी तुला आता 500 कारशापन देतो, तू जायचं, भगवंत काय सांगतात ते मात्र येऊन मला सांगायचं. भगवंत काय सांगतात ते ऐकायचं आणि मला सांगायचं की भगवंतानी काय सांगितलं. त्याला वाटतं ठीक आहे, ही काय मोठी गोष्ट आहे, भगवंत ते काय सांगतात ते ऐकायचं, तुम्हाला येऊन सांगायचं. 500 कारशापन भेटतात. भगवंत असतात, बुद्ध असतात. बुद्धांची देशना देण्याची विशेष पद्धती असते. भगवंत मनुष्यांच्या चित्ताच्या म्हणजे परचित्त ज्ञानी असल्या कारणाने भगवंत मनुष्याच्या चित्तामध्ये काय चाललं हे बघायचे. आता जसं बघा,
समोर जनसमूह बसलेला असायचा. भगवंत सर्वच लोकांना कधी उपदेश करत नसत. त्या संपूर्ण जनसमूहाचं भगवंत चिंतन करायचे, मनन करायचे आणि या संपूर्ण लोकांमध्ये कोणाचं चित्त प्रसन्न आहे, कोणाचं चित्त आनंदी आहे, तर अशा प्रकारच्या प्रसन्न चित्तावाल्या लोकांना भगवंत उपदेश करायचे. आता बसणारे लोक तर सर्वच असायचे, परंतु सर्वच्या सर्वच लोक केवळ धम्मदेशना श्रवण करण्यासाठी येत नसत. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा येत नसत, आता येत नाहीत आणि भविष्यामध्ये सुद्धा येणार नाहीत, कारण सर्व विचाराचे लोक सारखे नसतात. आता तुम्ही सर्व इथे बसला आहात, सर्वांचे मन सारखेच आहे का? बिलकुलच नाही आहे. सर्वांचे मन सारखे नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे विचार तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न होऊ शकतील. कधी जरी तुम्ही आता माझ्याकडे बघत असाल, माझं बोलणं तुमच्या कानावर जरी पडत असेल किंवा समोरच्या व्यक्तीला तुम्ही बघत असाल, तरी सुद्धा सर्वच्या सर्वच लोकांचं चित्त एकाग्र आहे असं आपण समजू शकत नाही. कोणाचं घरी सुद्धा जाऊन येत असेल, काही सांगता येत नाही. कोणाचं असंही म्हणत असेल, बैले भंतेजी बोलले एवढा वेळ, यांना तर आम्ही युट्यूबला पाहिला, आता हे किती वेळ बोलतात काय माहित, म्हणजे कधी संपते आणि कधी आम्हाला भोजन भेटते असं कधी कधी कोणाला वाटत असेल. ऐक ना, होते असं, कारण चित्त चंचल आहे. फदनं चपलं चित्तं दुरख दुनिवारयं उजुं करोते मेधावे उसुकारो तेजनं, असं भगवंताने म्हटलं. म्हणजे चित्त हे अत्यंत चंचल आहे, दुर्दम्य, अत्यंत कठीण आहे. म्हणजे मनासारखा वेग कोणत्याही गोष्टीला राहत नाही. मनाचा वेग जेवढा आहे तेवढा कोणत्याही गोष्टीला वेग नाही आहे. माकडासारखं चित्त आहे. माणसाचं मन कसं आहे? माकडासारखं. माकडाचा स्वभाव कसा असतो? माकडाचा स्वभाव एका फांदीवर राहते का माकड? ऐक ना, या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारतच राहते. कधी कधी बघा, आपला मुलगा जर घरामध्ये उड्या मारत असेल तर आपण काय म्हणतो? अरे काहून माकडासारखा उड्या मारायला, म्हणजे जरा माणसासारखा बस ना म्हणतो. ऐक, म्हणजे माकडाची उपमा दिली जाते चंचल मनाला. अगदी मन सुद्धा बघा तसंच आहे. आणि त्यामुळे या चंचल मनाला आपल्याला स्थिर ठेवायचं आहे. तर भगवंत बघा उपदेश करतो. मी सांगतो तुम्हाला की भगवंत लोकांच्या चित्ताला जाणायचे आणि ज्या मनुष्यांचं चित्त प्रसन्न आहे, ज्या मनुष्यांचं चित्त आनंदी आहे, त्या मनुष्याला भगवंत उपदेश करायचे. आणि ऐकणाऱ्याला असं वाटायचं की भगवंत मलाच बोलत आहे, कारण भगवंतामध्ये ते बल असते. दसबलधारी भगवंत असतात, परचित्त ज्ञानी भगवंत असतात. ऐकणाऱ्याला असं वाटायचं की भगवंत मला सांगत आहेत आणि शांत चित्ताने बघा लोक ऐकायचे. आणि भगवंत अनाथ पिंडकाचा जो काल नावाचा मुलगा असतो त्याला उद्देशून भगवंत लोभाच्या संदर्भामध्ये उपदेश करतात. लोभ मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. संतुष्टी परमं धनं असं भगवंताने म्हटलं आहे. समाधानासारखं धन या संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही. समाधानासारखं धन भगवंत असे म्हणतात या संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही. कोण कोण समाधानी आहे सांगा बरं, खरं सांगा. समाधानी कोण कोण आहे? कोणीच तर नाही म्हणा, कोणीच नाही समाधानी. ऐक ना, कारण समाधान म्हणजे लई मोठी गोष्ट आहे बघा. कारण मनुष्याच्या ज्या इच्छा आहे त्या असंख्य आहे. एक इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसरी उत्पन्न होते, दुसरी झाली की लगेच तिसरी उत्पन्न होते, तिसरी झाली की चौथी उत्पन्न होते. म्हणजे मनुष्याच्या इच्छेला अंत बिलकुल नाही. मनुष्याच्या इच्छेला बिलकुल अंत नाही. आणि मनुष्य जो दुःखी होत असतो, म्हणजे स्वतःच्या इच्छा तर पूर्ण होतातच, काही इच्छा पूर्ण होतात, काही होत नाहीत, परंतु माझी इच्छा पूर्ण झाली त्याचं सुख नसते मनुष्याला. दुसऱ्याची इच्छा जर पूर्ण झाली त्याचं जास्त दुःख असते. दुसऱ्याला पाहू पाहू तर मनुष्य जास्त दुःखी होतो. आपल्या अंगावर बघा कितीही चांगलं वस्त्र असू द्या, 1000ची साडी असू द्या, 5000ची असू द्या, 10,000ची असू द्या, दुसऱ्या स्त्रीच्या अंगावर, दुसऱ्या भगिनीच्या अंगावर जर चांगली साडी दिसली, आपली 1000ची गेली कोणीकडे, ऐक ना, तिच्या साडीकडे मनुष्य पाहतो का? कारण दुसरं, माझ्यापेक्षा दुसरं सुखी असू नये अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये असते. आणि त्यामुळे भगवंत त्याच्या चित्ताला जाणून लोभाच्या संदर्भामध्ये उपदेश करत असतात. लोभ बघा अत्यंत डेंजर आहे, अत्यंत भयंकर असा लोभ आहे. आणि या लोभाला जोपर्यंत आपण नष्ट करत नाही, आपण नाहीस करत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण कधीही सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि लोभ हा छोटा छोटा असतो.
अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बघा लोभ असतो मनुष्याचा. फार मोठी गोष्ट एखादी असावी लागते लोभासाठी असं बिलकुल नाही. अगदी छोटीशी गोष्ट जरी असेल त्या छोट्याशा गोष्टीमध्ये सुद्धा आपला लोभ असतो आणि त्यामुळे या लोभाला पूर्णपणे आपल्याला नष्ट करायचं आहे, नाहीसं करायचं आहे. भगवंत उपदेश करतात आणि उपदेश केल्यानंतर बघा त्याचं पूर्वपुण्य असते, अत्यंत महान कुशल कर्म असते त्याचं. आणि त्या पुण्यकर्माच्या बलाने, त्या कुशल कर्माच्या बलाने बसल्या जागी बघा तो श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असतो. श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर तो अत्यंत शांतपणे घरी येतो. शांतपणे घरी आल्यानंतर अनाथपिंडक 500 कारशा पण घेऊन समोर असतो आणि 500 कारशा पण त्याला देण्यासाठी जेव्हा ते समोर हात करतात तेव्हा तो म्हणतो की पिताश्री आता मला या धनाची गरज नाही आहे, या धनाची मला गरज नाही, कारण भगवंताने जे मला धन दिलेलं आहे ते धन मात्र अनमोल आहे. भगवंताने कोणतं धन सांगितलं? भगवंताने धन सांगितलं बघा 7 प्रकारचे धन भगवंताने सांगितले. आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती बघा सविस्तरपणे 7 प्रकारचे धन कोणते या संदर्भामध्ये आपण उपदेश दिला आहे, ज्याला श्रद्धा धन सुद्धा म्हटलं आहे. श्रद्धेला भगवंताने धन असं म्हटलं आहे. श्रद्धा धन आहे. त्यानंतर श्रोतमय धन आहे, जे तुम्ही श्रवण करत आहात, जे धम्म तुम्ही श्रवण करत आहात हे श्रोतमय धन सुद्धा आहे. शील धन सुद्धा आहे, शीलाचं पालन सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. त्याग धन आहे, आज दिवसभरापासून तुम्ही इथे बसला आहात बघा, ही तुमची त्यागाची भावना आहे, त्याग धन सुद्धा आहे. लज्जा धन सुद्धा आहे, लोकलज्जा आणि मानसिक लज्जा. लोकलज्जा आणि मानसिक लज्जा सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये आहे. लज्जा म्हणजे काय? काय लज्जा म्हणजे? लज्जा म्हणजे काय? लज्जा म्हणजे लाज. लज्जा म्हणजे लाज, लज्जा म्हणजे शरम. कशाची शरम? अकुशल कर्म करण्याची मनुष्याला लज्जा वाटली पाहिजे, आहे की ना, लाज वाटली पाहिजे. व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना बघा, कधी कधी काय म्हणतो आपण व्यवहारामध्ये? मनाची नाही तर लाज. काय म्हणतो आपण? मनाची नाही, कमीत कमी जनाची तरी लाज बाळगू दे, आहे की ना, असं म्हणतो ना आपण, आहे की नाही. म्हणजे मनाची लाज आणि जनाची लाज 2 प्रकारच्या लाज असतात बघा. एक तर कधी कधी वाटते आपल्या मनाला वाईट वाटते, नाही तर मग कधी कधी लोक आपण म्हणतो की लोक मला काय म्हणतील, आहे की, म्हणून लोक पाप कर्म करत नाहीत. म्हणजे लोकलज्जा आणि मानसिक लज्जा याला धन म्हटलं भगवंताने. लज्जेसारखं धन या संसारामध्ये दुसरं कोणतं नाही आहे. म्हणजे पाप कर्म करण्याची मनुष्याला लाज वाटली पाहिजे. जर मनुष्याला पाप कर्म करण्याची जर लाज वाटत असेल, लज्जा वाटत असेल, तर मनुष्य कधी पाप कर्म करणार नाही. आणि प्रज्ञाधन आहे, म्हणजे ज्ञानाचा संचय आपण आपल्या जीवनामध्ये बघा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा काल त्यांना पैसे देण्यासाठी अनाथपिंडक समोर जातो तर तो म्हणतो की पिताश्री आता या धनाची मला आवश्यकता नाही. म्हणजे धम्माचा संस्कार देण्यासाठी कधी कधी अशा प्रकारचा प्रयोग सुद्धा आपण केला पाहिजे. सुरुवातीला धनाचं प्रलोभन त्याला दिलं, परंतु धनाचं प्रलोभन हे कायमस्वरूपी राहिलं नाही. आणि त्यामुळे आपल्या मुलांना आपण धम्माचे बघा खूप चांगल्या प्रकारचे संस्कार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर धम्माचे संस्कार जर आपण देत असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करून आपण जीवन हे सुखपूर्वक मार्गाला लावू शकतो. कारण बाबासाहेबांचे बघा अनंत आणि असीम उपकार आहे. बाबासाहेबांच्या उपकाराची एक तीळ मात्र अंश सुद्धा आपण परतफेड करू शकत नाही. माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी संपूर्ण आयुष्यभर जरी आपण झटलो, आयुष्यभर जरी आपण प्रचार प्रसार केला किंवा संपूर्ण जीवन जरी हे समर्पित केलं तरी सुद्धा एक तीळ मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. एवढे महान आणि असीम बघा बाबासाहेबांच्या आपल्यावरती उपकार आहे. आणि त्यामुळे या उपकाराची आपण जाण ठेवली पाहिजे. कारण बाबासाहेब असं म्हणतात, महत प्रयासाने हा धम्म मी इथपर्यंत आणलेला आहे. एक वेळचा प्रसंग बघा, बाबासाहेब आपल्या दालनामध्ये बसलेले असतात राजगृहाच्या, आणि दालनामध्ये बसले असताना मी नेहमी सांगत असतो माझ्या देशनेमध्ये बाबासाहेबांचे सहकारी नानकचंद्र तो SM जोशी नावाचे सदग्रस्त आणि अन्य काही सहकारी बाबासाहेबांच्या समवेत सकाळच्या प्रहरी चर्चा करत असतात.
आणि सकाळच्या प्रहरी चर्चा करत असताना बाबासाहेब अत्यंत प्रसन्न असतात, अत्यंत आनंदी असतात आणि आनंदामध्ये बाबासाहेब बघा चर्चा करतात. चर्चा करता करता सहज बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. सहजपणे डोळ्यातून अश्रू आल्यानंतर नानकचंद्र तो बाबासाहेबांना विचारतात की बाबासाहेब, अगदी काही क्षणापूर्वी तुम्ही अत्यंत प्रसन्न होते, अत्यंत आनंदी होते आणि काही क्षणानंतर तुमच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. काय घडलं, काय कारण झालं, किंवा काय तुम्हाला आठवलं, काय स्मरण केलं तुम्ही, कोणती घटना तुम्हाला आठवली की ज्या घटनेच्या द्वारा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले? असं म्हटल्याबरोबर बाबासाहेब असं म्हणतात की नानकचंद्र तो हा जो धम्माचा रथ आहे, हा धम्माचा रथ मी इथपर्यंत आणलेला आहे. महत प्रयासाने हा धम्माचा रथ मी इथपर्यंत आणला आहे. हे कार्य करण्यासाठी, हे धम्म कार्य असेल, सामाजिक कार्य असेल, या सर्व प्रकारच्या कार्याला करण्यासाठी मी खूप परिश्रम घेतले, मी खूप मेहनत घेतली. हे कार्य करत असताना मी काय काय त्याग केला, मी काय काय समर्पण केलं, किंवा माझ्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या संकटाला मी समोर गेलो, याचं जेव्हा मी चिंतन मनन करतो, तर जेव्हा या गोष्टीला मी आठवतो तेव्हा मला असंख्य अशा वेदना होतात, असं बाबासाहेब म्हणतात. असंख्य वेदना मला होतात. त्या वेदना सांगताना बाबासाहेब असं म्हणतात की नानकचंद्र तो मी हे कार्य करण्यासाठी माझ्या स्वतःच्या शरीराची सुद्धा काळजी केली नाही. कारण बाबासाहेबांना बघा वेगळ्या प्रकारचे आजार होते. आजारी असताना सुद्धा बाबासाहेबांनी संविधानाचं काम केलं. आजारी असताना सुद्धा बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिखाणाचं काम केलं. आजारी असताना सुद्धा बाबासाहेबांनी बघा अनेक प्रकारचे परिश्रम केले, अनेक प्रकारचे मेहनत केली. आणि बाबासाहेब असं म्हणतात की एवढे परिश्रम मी आजारी असताना सुद्धा केले. एवढंच नव्हे तर हे सर्व काही कार्य करत असताना मी माझ्या स्वतःकडे तर लक्ष देऊ शकलो नाही, परंतु माझ्या परिवाराकडे सुद्धा मी लक्ष दिलं नाही, माझ्या मुलाबाळाकडे सुद्धा मी लक्ष दिलं नाही, माझ्या प्रिय पत्नीकडे सुद्धा मी लक्ष दिलं नाही. माझी प्रिय पत्नी अगदी वयाच्या 37व्या वर्षी म्हणजे मृत्यूला प्राप्त झाली. बघा माता रमाई वयाच्या 37व्या वर्षी मृत्यूला प्राप्त झाल्या. 37 वर्षाचं वय म्हणजे काय, तारुण्याचं वय आहे. आणि या तारुण्याच्या वयामध्ये माता रमाई म्हातारे सुद्धा होत्या. कारण कमी अन्न खाणे, उपास तापास करणे, आपल्या पतीची काळजी घेण्यासाठी नेहमी, कारण देवभोळ्या होत्या माता रमाई. आणि देवभोळ्या असल्या कारणाने आपल्या पतीला लोक, कारण बाबासाहेबांना लोक धमक्या देत होते, धमक्याचे पत्र येत होते, अशा प्रकारचे वेगवेगळे संकट बाबासाहेबांवर होते. आणि या संकटाचं निवारण करण्यासाठी बघा माता रमाई उपास तापास करायच्या. बाबासाहेब रमाईला समजून सांगायचे की हा उपास तापास केल्याने काही लाभ होत नाही, माझ्या जीवाला काही होत नाही, मला कोणी काही करू शकत नाही. परंतु रमाई असं म्हणायचे की याबद्दल तुम्ही मला काही बोलू नका, हे माझं क्षेत्र आहे, मला जसं वाटेल तशा प्रकारचं मी जीवन जगेल. कारण प्रत्येक गोष्ट बाबासाहेब जर रमाईला सांगत असतील, पण ती मनाची श्रद्धा होती रमाईच्या. आणि त्यामुळे बघा रमाई खूप अन्न कमी ग्रहण करत असे. आणि त्यामुळे रमाईला क्षयरोग झाला होता, अनेक आजार झाले होते कमी अन्न खाल्ल्यामुळे, औषधी न मिळाल्यामुळे. आणि माता रमाई बघा मृत्यूला प्राप्त झाल्या वयाच्या 37व्या वर्षी. बाबासाहेब असं म्हणतात माझे 4 मुलं मृत्यूला प्राप्त झाले. बाबासाहेबांची इंदुमती मृत्यूला प्राप्त झाली, बाबासाहेबांचा रमेश मृत्यूला प्राप्त झाला, बाबासाहेबांचा गंगाधर मृत्यूला प्राप्त झाला, बाबासाहेबांचा राजरत्न बघा मृत्यूला प्राप्त झाला. बाबासाहेबांचा गंगाधर जेव्हा मृत्यूला प्राप्त झाला तेव्हा बाबासाहेब विदेशामध्ये होते शिक्षण घेण्यासाठी. तेव्हा माता रमाई पत्र लिहिते बाबासाहेबांना की साहेब मला क्षमा असावी, आपला प्रिय पुत्र गंगाधर मृत्यूला प्राप्त झाला आहे. काय कारण सांगितलं, बाळाला डॉक्टरांनी चेक न केल्यामुळे, डॉक्टरांनी त्याला औषध न दिल्यामुळे, त्याला अन्न न मिळाल्यामुळे बघा अन्ना वाचून औषधा वाचून बघा बाबासाहेबांचा गंगाधर मृत्यूला प्राप्त झाला, बाबासाहेबांचा राजरत्न मृत्यूला प्राप्त झाला. बाबासाहेब सांगतात की माझे 4 मुलं मृत्यूला प्राप्त झाले तरी सुद्धा मी तमा बाळगली नाही. मला म्हणजे मी बॅरिस्टर असताना सुद्धा बघा बाबासाहेब बॅरिस्टर होते, त्या काळामध्ये फक्त 3 बॅरिस्टर होते, गांधी होते, जिना होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बॅरिस्टर असताना सुद्धा मला अस्पृश्य चटके बसले. जेव्हा सयाजीराव महाराजांनी मला स्कॉलरशिप दिली, शाहू महाराजांनी मला स्कॉलरशिप दिली, त्या स्कॉलरशिपच्या बदल्यामध्ये मला बडोद्यामध्ये नोकरी करायची होते. जेव्हा बडोद्यामध्ये मी नोकरी करायला गेलो तिथे मला 2 दिवसापर्यंत रूम सुद्धा मिळाली नाही, म्हणजे मला राहण्याची व्यवस्था सुद्धा माझी झाली नाही. तर मी माझं नाव बदलून पारसी लोकांच्या तिथे राहिलो. जेव्हा त्यांना समजलं की डॉक्टर B.R. आंबेडकर हे म्हणजे खालच्या जातीतले आहेत, तर त्या लोकांनी बघा रात्री माझं सर्व सामान काढून टाकलं.
आणि सर्व सामान माझं फेकून दिलं. मी त्यांना बोललो की मला 1 दिवसाचा तुम्ही अवधी द्या, परंतु त्यांनी माझं ऐकलं नाही आणि ते सर्वच्या सर्व सामान घेऊन मी झाडाखाली रात्रभर ढसाढसा रडू लागलो. बाबासाहेब म्हणतात की मी बॅरिस्टर असताना जर माझी अशी अवस्था असेल तर माझे अडाणी जे बांधव आहेत, जे अशिक्षित आहेत, त्यांची अवस्था कशी असेल, त्यांच्या प्रती जातीयतेचं म्हणजे जे स्वरूप आहे किती भयानक असेल. अशा प्रकारचं चिंतन मनन बाबासाहेब असं म्हणतात रात्रभर मी त्या ठिकाणी रडत होतो. मी जेव्हा गोरेगावला मुंबईला गेलो, अत्यंत चांगल्या प्रकारचा आमचा पोशाख होता. आमच्या पोशाखाकडे पाहून गाडी वानला असं वाटलं की हे उच्च कुळातील लोक असतील, परंतु आमच्या बोलण्यावर त्यांना समजलं की आम्ही तर म्हणजे महाराची मुलं आहोत, तर आम्हाला दर दुपटीने पैसे द्यावे लागले आणि एवढंच नव्हे तर आम्हाला उन्हामध्ये तिथे तटकळत राहावं लागलं. शेवटी मी गाडी हाकलली. म्हणजे अशा पद्धतीने बघा मला अस्पृश्य चटके, माझ्या डोक्याचे केस सुद्धा माझी वडील बहीण कापत होते असं बाबासाहेब म्हणतात. म्हणजे साधा नाभी सुद्धा आमचे केस कापण्यासाठी तयार नव्हता. तो सुद्धा खालच्या जातीतला होता तरी सुद्धा तो केस कापत नव्हता. म्हणजे अशा प्रकारच्या असंख्य घटना माझ्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा त्या घटनेचं मी स्मरण करतो, जेव्हा जेव्हा त्या घटनेला मी आठवतो, तेव्हा माझ्या काळजाचे असंख्य तुकडे होतात. कारण हा धम्म मी एवढ्या परिश्रमाने एवढ्या मेहनतीने इथपर्यंत आणलेला आहे. मी एकटा लढलो आहे, मी एकटा संघर्ष केला आहे, सर्वांच्या सोबत मी एकटा ताकदीने उभा राहिलो आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर या धम्म रथाला जर गतिमान नाही केलं, या धम्माला जर तुम्ही समोर नाही नेलं, तर नक्कीच मात्र माझे परिश्रम हे वाया घालतील. ऐकणार जेव्हा बाबासाहेब बघा संविधान सभेमधून बाहेर येतात, कृपलानी नावाचे एक सदग्रस्त बाबासाहेब एक स्मित हास्य करतात आणि स्मित हास्य करताना ते असं म्हणतात की बाबासाहेब तुम्ही खूप हसत आहात, तुम्ही खूप प्रसन्न आहात, तर काय कारण आहे की तुमच्या एवढ्या प्रसन्नतेचं. तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात मी अशा प्रकारचा कायदा केला की यापूर्वी राजा हा राणीच्या गर्भातून जन्मास येत असे, पोटातून जन्मास येत असे, परंतु आता हा राजा राणीच्या गर्भातून जन्मास येणार नाही, तर मतपेटी म्हणून तो जन्मास येणार आहे. तेव्हा ते कृपलानी नावाचे सदग्रस्त बाबासाहेबांना म्हणतात की डॉक्टर बी आर आंबेडकर असं जर असेल तर तुमचा हा आनंद अधिक काळ काही टिकणार नाही. कारण तुमचे लोक लोभी आहे. काय म्हणाले ते? तुमचे लोक लोभी आहे आणि तुमच्या लोभी लोकांना आम्ही सहज विकत घेऊ शकतो आणि सहज विकत घेऊन आम्ही आमचा राजा पुन्हा निर्माण करू शकतो. बघा त्या व्यक्तींचे शब्द सत्य ठरत आहे. आजही बघा 500 रुपये तुमची किंमत आहे, 1000 रुपये तुमची किंमत आहे, ऐका 2000 रुपये तुमची किंमत आहे का नाही? खरंच तर आहे. तुमची किंमत म्हणजे वोटिंगची किंमत. 500 रुपये दिले की तुम्ही खुश, 1000 रुपये दिले की तुम्ही खुश. रविवारचं बकरं सुद्धा 5000ला भेटते. आता रविवारचं बकरं सुद्धा 5000ला भेटते. तुमची किंमत 1000-2000 लावलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांनी एवढ्या परिश्रमाने एवढ्या मेहनतीने बघा या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या, परंतु आपल्याला त्या सांभाळता आलेल्या नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला आपण समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. जोपर्यंत बाबासाहेबांना आपण समजून घेत नाही, बाबासाहेबांच्या त्यागाला समजून घेत नाही, माता रमाईच्या त्यागाला समजून घेत नाही, तोपर्यंत बघा आपलं जीवन हे आज आपण सुखपूर्वक आहोत. आज तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडे सर्व धनसंपदा आहे, आमच्याकडे नोकरी आहे, पैसा आहे, आम्ही अत्यंत सुखपूर्वक आहोत आणि तुम्ही आहात सुद्धा, परंतु येणारी जी तुमची पिढी असेल तर ती पिढी मात्र सुखपूर्वक राहणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं जागरूकपणे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जागरूकतेने जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला, सद्धम्माचं अनुसरण केलं, धम्माचं आचरण केलं, तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये बघा आपल्याला सुख प्राप्त होत असते. नाहीतर कर्माचा फेरा बघा नेहमी फिरत असतो. कर्माचा फेरा हा नेहमी फिरत असतो. कारण रिसायकल मध्ये सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. कर्म हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जशा प्रकारचे कर्म आपण करू तशा प्रकारचं सुख आणि दुःख आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण सदा सर्व काळ चांगल्या प्रकारचं कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं. वेळ भरपूर झाला, एक छोटंसं तुम्हाला कर्माचं उदाहरण सांगतो आणि देशना संपन्न करतो. कर्म कसे असतात? कारण तुमच्या चेहऱ्यावर आता म्हणजे अगोदर बघा एकदम हसरे. आम्ही जेव्हा सुरुवातीला आलो, ऐक ना, जसे फुलं गुलाबाचे फुललेले राहतात तसे चेहरे तुमचे असे खुललेले होते बघा, एकदम प्रसन्न होते. आणि ते फुलं मग थोड्या नंतर सुकून जातात.
आता बऱ्याच वेळानंतर कमीत कमी 2-2.5 तास झाले वाटते, तर साहजिक आता त्या या फुलाला काय पाणी मिळेना आणि फुलाला काय भोजनही मिळेना, तर त्यामुळे फुलं सुकून गेले बघा. एक छोटंसं उदाहरण सांगतो मला आणि देशला संपन्न करतो, की कर्म कसे असतात, कर्म किती महत्वपूर्ण असतात बघा. जसं उदाहरण म्हणून एका व्यक्तीने रस्त्याने चालत असताना एका आंब्याच्या झाडाला आंबा पाहिला. एका व्यक्तीने रस्त्याने चालत असताना आंब्याच्या झाडाला आंबा पाहिला आणि त्याच्या मनामध्ये इच्छा झाली, आंबा बघितला, इच्छा झाली. कर्म कसे बघा, रिसायकल मध्ये कर्म कसे असतात. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगत आहे. तर आंबा कोणी पाहिला, कोणी पाहिला, माणसाने पाहिला का आंबा, कोणी पाहिला, आंबा पाहिला डोळ्याने. कोणी पाहिला आंबा, आंबा पाहिला डोळ्याने. आता आंबा डोळ्याने पाहिल्यानंतर आंब्यापर्यंत चालत गेले. कोण गेलं, पाय गेले, डोळे गेले का, डोळे चालतात. आंब्यापर्यंत कोण चालत गेलं, पाय. पाय गेल्यानंतर आंबा कोणी तोडला, पायाला काय तोडता येत नाही, ऐक ना. आंबा तोडला हाताने. आता हाताने जरी आंबा तोडला तर खाल्ला कोणी, तोंडाने. गेला आंबा कुठं, पोटामध्ये गेला. तेवढ्या क्षणामध्ये बघा आंबावाला मालक आला, खाऊस तोर, ऐक ना. चोरून घेतला ना आंबा त्याने, काय पाहून विचारून थोडा घेतला. तो आला, त्याने मारलं. कुठं मारलं, पाठीमध्ये. पाठीमध्ये मारल्याबरोबर त्याला दुःख झालं, मग तो रडायला, अश्रू आले. कुठून आले, आंबा कुठं पाहिला होता. असंच आहे सगळं, हे असं फिरत येते बघा. म्हणजे जसं आपण करल तशा प्रकारचं आपल्याला भरावं लागत असते. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीची परिणिती आहे बघा. आणि त्यामुळे महत् प्रयासाने कर्माचा विपाक आहे. आज जर तुम्ही जागरूक राहिले, आज जर तुम्ही सतर्क राहिले, आज जर तुम्ही येणाऱ्या संकटाला जर जाणलं, समजून घेतलं, तर नक्कीच येणारी पिढी बघा तुमच्या जीवनामध्ये, तुमची भावी पिढी खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकते. आणि त्यामुळे धम्म आचरण आपण करावं, धम्म आचरणाला जाणावं, समजून घ्यावं. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या प्रती आपली सद्भावना आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपण सर्वांनी शांत चित्ताने या धम्मदेशीला श्रवण केलेला आहे. अनंत आणि असीमस पुण्य आपण संपादन केलं. आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. हे जे प्रवचन आहे तर पुन्हा आपल्याला ऐकायला मिळणार आहे आपल्या प्युरिटी ऑफ माइंड चॅनलवरती. हे पुन्हा प्रवचन आपण टाकणार आहोत. 1-2 दिवसामध्ये मी टाकेल. तर ज्यांना पुन्हा पुन्हा असं वाटतं आपलं प्रवचन ऐकायला पाहिजे, तुम्हाला घेतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, एका मिनिटात तुम्हाला घेऊन टाक. जे तुम्ही पण दिसले पाहिजे प्रवचनामध्ये, ऐक ना. तर चॅनल ज्यांच्याकडे ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल, शेअर केलं असेल, कारण चांगल्या गोष्टी बघा शेअर केल्या पाहिजे, ऐक ना. ज्या गोष्टी इतरांना फायदा देणाऱ्या असतात, ज्या शेअर केल्यामुळे इतरांना लाभ होतो किंवा जे सुखाच्या मार्गाला लागतात, तर अशा प्रकारच्या गोष्टी आपण शेअर केल्या पाहिजे. प्रवचन सुद्धा आपण शेअर करू शकता, केले पाहिजे. चॅनलला आपण सर्वांनी प्युरिटी ऑफ माइंड नावाचं आपलं चॅनल आहे. खूप चांगल्या चांगल्या प्रकारच्या वेगवेगळ्या विषयावरती धम्मदेशना आहेत. मला वाटतं आईंचा मुलगा, काय नाव त्याचं बघा, सुगतनी, त्यांच्याकडे भोजनदान झालं. ते म्हणे भंतेजे तुमच्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरच्या देशना 500 देशना त्यांनी डाउनलोड केल्या बघा. किती, 500 प्रवचन. म्हणजे आपल्या चॅनलचा आता एपिसोड मला वाटते 795 काहीतरी एपिसोड आहे. म्हणजे 795 प्रवचन आपल्या चॅनलवरती आहेत. त्यापैकी तो म्हणे तुमच्या देशना मी 500 म्हणजे अपलोड केले आहे, डाउनलोड केले आहे. म्हणजे 500 प्रवचन, कारण मी माझं चॅनल असल्यामुळे माझे जास्त आहेत, अनेक भिक्खूंच्या सुद्धा धम्मदेशना आहेत. तर 500 प्रवचन त्यांनी डाउनलोड केले. म्हणजे अत्यंत सुंदर सुंदर अशा बघा देशना आहेत. विशाखा मातेचं जीवन चरित्र 12 भागांमध्ये आहे. अत्यंत सुंदर माता विशाखा जीवन चरित्र सुद्धा आपल्याला ऐकायला मिळाले. त्यामुळे हे चांगल्या प्रकारचे प्रवचन आपण शेअर करावे. नक्कीच हे सुद्धा आपलं अत्यंत महान आणि असीम असं पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता ही धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्थित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ. तुम्हा सर्वांना आयुष्यवर्ण सुखाने बलप्राप्त हो. अशा प्रकारचे मंगलमय
आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.